विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड एव्हिएशन. त्याला म्हटलं जातं सिग्मा. हे सिग्माचं सिम्बॉल आहे. स्टँडर्ड एव्हिएशन आपण रो डाटामध्ये पाहणार आहोत. त्यासाठीचा आधी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला स्टँडर्ड एव्हिएशन एसडी. एसडी इज इक्वल टू सिग्मा इज इक्वल टू काय आहे पहा फॉर्म्युला, समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन, समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर. आणि हे कशामध्ये, तर अंडर रूट मध्ये, वर्गमुळामध्ये. या फॉर्म्युलामध्ये जर आपण पाहिलं तर इथे एक्सचा स्क्वेअर आहे, एक्सचा काय आहे, वर्ग आहे, एक्स बारचा वर्ग आहे, एक्स बारचा वर्ग. एक्स बार म्हणजेच काय, तर एक्स बार म्हणजे मीन. मग आधी आपण मीनचा फॉर्म्युला पाहू. मीनचा रॉ डाटा मधला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, समेशन एक्स अपॉन एन. हा फॉर्म्युला कशाचा आहे, रॉ डाटा मधला आहे. आता आपण हेच उदाहरण आपण याच्यामध्ये पाहूयात. गणित जर दिलेलं असलं उदाहरण तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे पाहू. त्यासाठी आधी आपण गणित समजून घेऊ. गणित घ्या. कम्प्यूट एसडी स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोइंग डाटा. कम्प्यूट स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आणि आकडे आपल्याला गणित दिलेलं आहे 8, 12, 8, 10, 12, 15 आणि 20. 8, 10, 12, 15, 20. आपल्याला दिलेली जी संख्या असते रो डाटा हा आडव्या स्वरूपात दिलेला असतो, तो आपण काय करायचा, उभ्या स्वरूपामध्ये लिहून घ्यायचा. मग कसं लिहिणार आपण, इथे लिहिणार एक्स 8, 10, 12, 15 आणि 20. त्यानंतर आपण करणार त्याचा स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर करायचाच. इथे स्टँडर्ड डेव्हिएशन काढत असताना जे काय ऑब्झर्वेशन दिलेलं असेल त्याचं आपल्याला स्क्वेअर करावं लागतं, वर्ग करावा लागतो. ही आपण पाहतोय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडने आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढतोय. आपण या गणितानंतर डेव्हिएशन मेथडने पण पाहणार आहेत की स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढतात. ही आपण डायरेक्ट मेथडने पाहतोय. डायरेक्ट मेथड मध्ये पहा, एक्स स्क्वेअर करायचा म्हणजे जे काय ऑब्झर्वेशन दिले त्यांचा वर्ग करायचा. 8चा 64, 10चा 100, 12चा 144, 15चा 225, 20चा 400. असं आपण त्याचा वर्ग काढून घेतलेला आहे. आता एक्सची टोटल करायची. एक्सची टोटल आलेली आहे 65. तर एक्स स्क्वेअर 64, 100, 144, 225 आणि 400 ची टोटल आलेली आहे 930. आपल्याला फॉर्म्युलामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशनचा जर आपण फॉर्म्युला बघितला त्यामध्ये एक्स बार आधी काढावा लागतो. म्हणून आधी आपण एक्स बार काढून घेऊ. एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन. समेशन एक्स आलेला होता पहा, समेशन एक्स आलेला आहे 65, 65 अपॉन 5. आता हे 5 कसे घेतले, तर एन म्हणजेच काय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती संख्या दिलेल्या आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. 5 संख्या दिलेल्या आहेत म्हणून 65 भागिले 5 केलं तर एक्स बार आलेला आहे 13. हे झालं एक्स बार. आता आपण स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला पाहू. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू सिग्मा बरोबर अंडर रूट म्हणजेच वर्गमुळात समेशन एक्स स्क्वेअर अपॉन एन मायनस एक्स बार स्क्वेअर, एक्स बारचा वर्ग. किमती टाकूयात. समेशन एक्स स्क्वेअर आलेला आहे 933, 933 अपॉन एन इज किती आहे 5, एन 5 म्हणून 933 भागिले 5 वजा एक्स बार आत्ताच आपण काढलेला होता, तो आलेला होता 13, 13चा वर्ग. आणि याला सगळ्याला काय करायचं, वर्गमूळ टाकायचं. आधी हा भागाकार करू. हा भागाकार केल्यानंतर येईल 186.6 वजा 13चा वर्ग 169 आणि हे वर्गमूळ आहे असं ठेवायचं. नेक्स्ट स्टेपला यांची वजाबाकी करायची. यांची वजाबाकी आली 17.6 आणि 17.6 कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करायचं, वर्गमुळाचं चिन्ह दाबायचं, 4.195. हे काय काढलेलं आहे आपण, स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेलं आहे. पुढचं आपण लगेच उदाहरण पाहूयात. हा मी रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवलेला आहे, लाईव्ह लेक्चर नाहीये. लाईव्ह लेक्चर मध्ये मला जरा थोडासा वेळेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हे तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवतोय. त्यामुळे मी लगेच उदाहरण पाहणार आहोत. जर कोणाला समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करून पाहायचा, थांबवायचा, पहा, लिहा, थांबा, पहा, लिहा आणि समजून घ्या. जर कळलं नाही तर मला मेसेज करा. नेक्स्ट दुसरं उदाहरण पाहू आपण. दुसरं उदाहरण आहे कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आणि गणित दिलेलं आहे. गणित आपण पाहू लगेच. गणितामध्ये सांगितलेलं आहे, एकच मिनिट.
110, 120, 115, 118, 112 आणि 114. आता ही दिलेली जी संख्या आहे ही आडव्या स्वरूपात दिलेली आहे. आपण ती काय करायची, उभ्या स्वरूपात लिहून घ्यायची. उभ्या स्वरूपामध्ये लिहून घेतल्यानंतर आपण ती लिहिताना अशी लिहिणार आहे 110, 120, 115, 118, 112 आणि 114. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत ह्या 3 डिजिट मध्ये दिलेल्या आहे, 100 मध्ये दिलेल्या आहेत. आणि आपण 100 मध्ये जेव्हा दिलेल्या संख्या असतील त्यावेळेस त्याचा स्क्वेअर करणार असेल, म्हणजे डायरेक्ट मेथडने जेव्हा आपण सॉल्व्ह करणार असू, तेव्हा प्रॉब्लेम काय येणार आहे, ह्यांचा स्क्वेअर हा खूप मोठा होणार आहे. तेव्हा ही जी आहे मेथड ती डेव्हिएशन मेथडने आपण हे सोडवणार आहे. डेव्हिएशन मेथड म्हणजे काय, डी घ्यायचा असतो. ते कसं काढायचं असतो डी, तर इथे एक्स्ट्रा कॉलम करावा लागतो, तो म्हणजे डी, आणि नंतर आपण करणार आहे डी स्क्वेअर. एक 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 आधी नीट व्यवस्थित पाहू, समजेल तुम्हाला, एवढं काय अवघड नाहीये. डी इज इक्वल टू एक्स मायनस ए. डी बरोबर एक्स वजा ए. आता ए काय असतो, तर पहा आपण जी डायरेक्ट मेथड पाहिली त्या डायरेक्ट मेथड मध्ये आपण मीन काढत होतो. इथे मीन काढायची गरज पडत नाही. विदाउट मीन आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढू शकतो, एसडी काढू शकतो. काय करायचं, तर ह्या एक्स मध्ये दिलेली जी कोणती संख्या असेल, कोणतीही संख्या, 110, 114 किंवा 118, 115, कोणतीही संख्या तुम्ही अज्युम करायची, यातली कोणती तरी एक संख्या मीन आहे. मग मी इथे अज्युम केलेलं आहे 115. 115च केलं पाहिजे असं काही नाही. काही जण 120 करतील, 118 करतील, 112 करतील. कोणतीही संख्या तुम्ही अज्युम मीन घ्या. मी घेतलेला आहे 115, म्हणून मी इथे लिहिलं ए इज इक्वल टू 115. आता इथे काय करायचं आहे, एक्स मधून सगळ्या संख्यांमधून 115 वजा करायचे, कारण आपला डी म्हणजेच काय सांगितलेलं आहे, एक्स मायनस ए. म्हणून या सगळ्या संख्यातून 115 वजा करायचे. 110 वजा 15 वजा 5, 120 वजा 15 5, 115 वजा 15 0, 118 वजा 115 3, आणि 112 वजा 115 वजा 3, आणि 114 वजा 115 वजा 1 येतील. जी वजाबाकी येईल ती वजाबाकी घ्यायची, मायनस मध्ये आली मायनस मध्ये घ्यायची, प्लस मध्ये आली प्लस मध्ये घ्यायची, झिरो आला झिरो घ्यायची. तसं आपण वजाबाकी घेतलेली आहे. नेक्स्ट स्टेपला आणखीन एक कॉलम करायचा, डी स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे आता जो आपण डी काढला त्याचा स्क्वेअर करायचा. कसा करायचा तो, वजा 5चा वर्ग 25 येतो, मायनस येत नाही. मायनस संख्यांचा वर्ग, मायनस ज्या काही संख्या असतात वजा जे काही संख्या असतात त्यांचा स्क्वेअर वर्ग हा नेहमी प्लसच असतो. म्हणून वजा 5 गुणिले वजा 5 जर केलं म्हणजे स्क्वेअर केला तर 25 येणार आहे. 25 25 0, 3चा 9 वजा 3चा 9 वजा 1चा 1च. आता यांची टोटल करायची. डी ची टोटल जशी दिलेली आहे तशीच घ्यायची, म्हणजेच कॅल्क्युलेटरवरती टाईप करायचे, वजा 5 अधिक 5 अधिक 3 वजा 3 वजा 1. जसं दिलेलं असेल त्याप्रमाणे केली तर ती येते वजा 1. डी स्क्वेअरची टोटल करायची, 25 अधिक 25 अधिक 9 अधिक 9 अधिक 1 69. स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू, आता डायरेक्ट इथे आपण स्टँडर्ड डेव्हिएशन काढणार आहे. इथे फॉर्म्युला जरा थोडासा वेगळा आहे, एकदम सोपा फॉर्म्युला, एवढा काय अवघड नाहीये. इथे आपण 2 कॉलम केलेले आहेत, या 2 कॉलम वरतीच तो फॉर्म्युला डिपेंड आहे. सिग्मा इज इक्वल टू समेशन डी स्क्वेअर, म्हणजे हा शेवटचा कॉलम, समेशन डी स्क्वेअर अपॉन एन वजा ब्रॅकेट मध्ये समेशन डी अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात ठेवा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, इथे समेशन डी स्क्वेअर आहे, इथे समेशन डी आहे. हा जो स्क्वेअर आहे तो फक्त ब्रॅकेटच्या वरती घ्यायचा, म्हणजेच समेशन डी अपॉन एन ब्रॅकेट करायचं याला आणि त्याचा वर्ग करायचा. तसंच केलेलं आहे आपण, आणि त्याला वर्गमूळ म्हणायचं. आता याच्यात किमती टाकू. समेशन डी स्क्वेअर आलेला आहे आपला 69, म्हणून 69 एन. एन म्हणजे किती संख्या आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 6 मायनस समेशन डी किती आलं होतं, तर समेशन डी आलं होतं -1, -1च घ्या अपॉन 6 ब्रॅकेट, ब्रॅकेटचा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला ह्यांचा भागाकार करून घ्या, 11.5. 69 भागिले 6 11.5 मायनस हे साइनचे चिन्ह आहे तेच आपण इथे घेतलेलं आहे मायनस. ब्रॅकेट, ब्रॅकेटमध्ये -1 अपॉन 6 मायनसच येणार आहेत, मायनस 0.166666 येतं ब्रॅकेटचा स्क्वेअर.
नेक्स्ट स्टेपला या मायनसचा स्क्वेअर जो आहे ना याचं काय करायचं, स्क्वेअर काढून घ्यायचं. पहा 111.5 तसेच घेतलेले आहेत आपण. हे मायनस साईन पण तसंच घेतलेलं आहे, हे मायनस साईन. आणि ह्या मायनस साईन म्हणजे मायनस 0.1666 चा स्क्वेअर करायचा, तो येईल प्लस येतो. प्लस येतो पण इथं मायनस साईन आहे त्यामुळे आपण ते आहे असं घेतलेलं आहे. यांचा स्क्वेअर आलेला आहे, वर्ग करून आलेली संख्या आहे 0.0277. यांची आता वजाबाकी करायची. यांची वजाबाकी येते 11.4723. आणि 11.4723चा वर्गमूळ काढलं तर ते येईल 3.3870. म्हणजे डेव्हिएशन मेथडने आपण स्टँडर्ड डेव्हिएशन पाहिलेलं आहे की कशा प्रकारे काढायचं असतं. डायरेक्ट मेथडमध्ये डायरेक्ट आपण एक्सचा स्क्वेअर करतो. इथे सुद्धा तुम्ही एक्सचा स्क्वेअर केला म्हणजे 110चा वर्ग, 120चा, असं सगळ्यांचा वर्ग केला आणि नंतर त्याची टोटल घेतली, एक्स बार काढला आणि नंतर तुम्ही जो फॉर्म्युला मी आधीच्या गणितामध्ये सांगितला होता तो फॉर्म्युला यूज करून जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी उत्तर एवढंच येतं, ते म्हणजे 3.3870. समजेल सगळ्यांना? प्रयत्न करून पहा घरी त्या फॉर्म्युल्याने पण सोडवण्याचा. हेच येतं, फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा, गडबड होऊन देऊ नका. आणखीन एक उदाहरण घेऊ आणि मग आपण थांबू. तिसरं उदाहरण घ्या. एक्स दिलेला आहे 25, 86, 90, 76, 70, 60, 55 आणि 40. आपल्याला एक कॉलम करावा लागतो तो म्हणजे डी. डी आपण कसा करणार, एक्स मायनस ए आणि दुसरा करणार डी स्क्वेअर. आता इथे ए म्हणजेच आज्युम मीन, यातली कोणतीही संख्या तुम्ही आज्युम मीन म्हणून घेऊ शकता. 40 घ्या किंवा 25 घ्या किंवा 70 घ्या, 60 घ्या, 90 घ्या, 86 घ्या, 55 घ्या, कोणतीही संख्या एक्स मधली तुम्ही आज्युम मीन म्हणून घेऊ शकता. तुम्हाला जो संख्या आवडेल ती संख्या घ्यायची. मला आवडली 76 म्हणून मी 76 घेतली. म्हणजे या सगळ्या संख्यांमधून 76 मी वजा करणार आहे. 25 वजा 76 वजा 51, 86 वजा 76 10, 90 वजा 76 14, 76 वजा 76 0, 70 वजा 76 वजा 6, 60 वजा 76 वजा 16, 55 वजा 76 वजा 21, 40 वजा 76 वजा 36. जे आलं ते मी डी मध्ये घेतलेलं आहे. मायनस मध्ये आलं मायनस मध्ये घेतलं, प्लस मध्ये आलं प्लस मध्ये घ्या. तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा, मी सांगतोय म्हणून लिहू नका. तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि पहा. डी चा स्क्वेअर, डी चा वर्ग वजा 51 चा वर्ग आलेला आहे प्लस 2601, 10 चा 100, 14 चा 196, 0 चा 0, मायनस 6 चा स्क्वेअर आलेला आहे 36, मायनस 16 चा 256, मायनस 21 चा 441, मायनस 36 चा म्हणजे 36 चा 1296, 1296. यांचीही टोटल करायची आणि यांचीही टोटल करायची. यांची टोटल करूयात आपण. कशी करायची तर लक्षात घ्या, टोटल करत असताना मायनस जे काय असेल ते मायनस म्हणूनच घ्यायचं. मायनस 51 प्लस 10 प्लस 14 मायनस 6 मायनस 16 मायनस 21 मायनस 36 आणि इज इक्वल टू साईनचं चिन्ह दाबलं आपण तर आपल्याला म्हणजे टोटल मिळणार आहे मायनस 106 वजा 106 मायनस 106. नेक्स्ट यांची टोटल करा. 2601 अधिक 100 196 36 256 441 आणि 1296. टोटल इन 4926. करून पहा तेवढीच येते का. नेक्स्ट स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू, आपण कोणती मेथड वापरतोय, डेव्हिएशन मेथड वापरतोय म्हणून डेव्हिएशनचा फॉर्म्युला वापरायचा. समेशन डी स्क्वेअर अपॉन एन मायनस समेशन डी अपॉन एन ब्रॅकेट स्क्वेअर आणि याला सगळ्यांना अंडर रूट म्हणजेच वर्गमूळ. किमती टाकू. समेशन डी स्क्वेअर 4926 अपॉन छेद भागिले नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजेच एन 1 2 3 4 5 6 7 8 8 भागिले 8. वजा साइन आहे वजा ब्रॅकेट समेशन डी इज 106 मायनस 106 अपॉन 8 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. पुढच्या स्टेपला यांचा भागाकार करायचा. 4926 भागिले 8 केलं तर 615.75. वजा चिन्ह आहे असं यांचे भागाकार करायचा, वजा येईल तो वजा 13.25.
चा वर्ग केला, नेक्स्ट स्टेपला आपण याचा वर्ग करणार आहोत. यांचा वर्ग करायचा नेक्स्ट स्टेपला 615.75 वजा हे आहे असे वजा 13.25 चा वर्ग केल्यानंतर येथील 175.5625 यांची आता वजाबाकी आपण करू शकतो. 615 वजा 175.5626 केलं 25 केलं तर वजाबाकी येते 440.1875 आणि याचं वर्गमूळ काढलं तर वर्गमूळ येतं 90.9806 म्हणजेच काय आलेलं आहे आपलं स्टँडर्ड डेव्हिएशन आलेलं आहे 20.9806. सगळ्यांना समजलं असेल स्टँडर्ड डेव्हिएशनची गणितं कशी सॉल्व्ह केली जातात. हा व्हिडिओ थोडासा पॉज करत करत पहा, गणित लिहा आणि जर कोणाला काही समजलं नसेल तर मला अवश्य कॉल करा किंवा मेसेज करा. मग आज आपण थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत स्टँडर्ड डेव्हिएशनच पण ते अनग्रुप डाटामध्ये.